लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये रिपब्लिकन सेनेकडनं आनंदराज आंबेडकर मैदानात उतरणार आहेत। अमरावतीचे जागा लढवण्यासाठी ते तयार झालेले आहेत। आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर आहेत। सर, खरं तर महाविकास आघाडी, महायुती, वंचित आणि आता तुम्ही सुद्धा रिंगणात उतरत आहे। नाही, याचं कारण असं आहे की आज या देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की एक तर संविधान बदलण्याची गोष्ट सत्ताधारी करत आहेत। लोकशाही खतम करण्याचा प्रयत्न केला जात आहे। ज्या पद्धतीने या देशामधल्या या ज्या स्वतंत्र संस्था असायला पाहिजेत, मग त्या ईडी असेल, CBI असेल, NIA असेल, त्या संस्था ज्या पद्धतीने राजकीय उपयोगात आणल्या जात आहेत आणि त्यामुळं विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत आहे, हे सर्व पाहता कुठेतरी लोकशाही या देशामध्ये वाचली पाहिजे। या देशामधल्या लोकांची जी मतं आहेत त्या मताला किंमत राहिली पाहिजे आणि बाबासाहेबांमुळं या देशामध्ये जे एक प्रकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचं जी अत्यंत सुंदर अशी गुंफण बाबासाहेबांनी संविधान केली आहे, ते संविधान टिकलं पाहिजे। यासाठी म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी अमरावती इथे उभा राहत आहे। आणि त्याचबरोबर अमरावतीमध्ये अनेक प्रश्न आहेत। खरं म्हणजे अमरावती हे एक 2 नंबरचं विदर्भातलं शहर आहे, परंतु जर तसं पाहिलं तर ते अजूनही बऱ्याच दृष्टीनं मागासलेलं आहे असं माझं मत आहे। आणि त्याला खऱ्या अर्थानं विकासाच्या टप्प्यामध्ये आणणं, विकासाच्या मार्गावर आणणं हे माझं प्रथम धोरण आहे। तिकडच्या MIDC मधले अनेक उद्योगधंदे बंद झालेले आहेत। अनेक उद्योगधंद्यांमध्ये आज त्यांच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। ले ऑफ चालू आहेत अनेक ठिकाणी, म्हणजे मोर्चे, आंदोलनं, आमरण उपोष्ट त्या कलेक्टर ऑफिससमोर आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्व कुठे ते थांबलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल अमरावती संत्र्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे, परंतु तिथे फूड प्रोसेसिंगचं असं कुठलंही युनिट त्याच्यावरती नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला म्हणजे एवढे सुंदर अशी ती संत्री बनवतात, परंतु एक्सपोर्ट होत नसल्यामुळं किंवा त्याच्यावरती खऱ्या अर्थानं प्रक्रिया होत नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला त्या फळाची किंमत मिळत नाही। आणि आजसुद्धा अमरावतीतला शेतकरी दुर्दैवानं आत्महत्या करतो आहे। ही सर्व परिस्थिती पाहता किंवा बेरोजगारीचं प्रचंड मोठं प्रमाण पाहता तिथं खऱ्या अर्थानं त्या अमरावतीचा विकास करावा, नुसतंच राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा असल्यामुळं आणि आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा एक प्रकारचा मी उभं राहावा अशी प्रचंड तीव्र इच्छा त्याने व्यक्त केल्यामुळं मी आज अमरावतीमध्ये उभा राहत आहे। सर, पण प्रश्न असा आहे की महायुती, महाविकास आघाडी, वंचित असं मोठं आव्हान आहे, तर तुम्ही कोणाचा पाठिंबा घेणार आहे की सोबळावरती निवडणूक लढवत आहे? हे बघा, रिपब्लिकन सेना स्वतःच्या बळावरती तिथे निवडणूक लढवणार आहे याबद्दल प्रश्न आहे। आंबेडकरी समाज तर पूर्णपणे माझ्या ताकदीशी उभा राहणार आहे। काय प्रचंड असे म्हणजे लोकांचे फोनवर फोन येत आहेत, तुम्ही उभं राहा, या इथे या अमरावतीमध्ये आम्हाला एक नवीन चेहरा हवा आहे। कारण आम्ही आत्तापर्यंत जे चेहरे पाहिलेत आणि जे आमदार खासदार तिकडचे आहेत त्याने कुठल्याही प्रकारचा अमरावतीचा विकास केलेला नाही आणि त्यामुळं त्यांना एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी नवीन करू इच्छिणारं असं कोणीतरी हवं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी उभा राहतो आहे। त्याचबरोबर आज तुम्ही जे म्हटलं महायुती किंवा महाविकास आघाडी, आपण पाहिलं महाविकास आघाडीमध्ये पण अनेक फाटे फुटत आहेत आणि ही सर्व आणि महायुतीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आज ओरिजिनल कार्यकर्त्यांना डावून नवीन माणसांना तिकीटं दिली जात आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये पण प्रचंड असंतोष आहे। म्हणजे दोन्हीकडे प्रचंड असंतोष आहे आणि ती सर्व असंतोष असणारी मंडळी आज अमरावतीमध्ये मग खास करून माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांचीसुद्धा इच्छा आहे की अमरावतीमध्ये बदल व्हावा आणि ते सर्व मला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत आणि म्हणून मी अमरावती मध्ये निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। पण दोघांमध्ये जरी असंतोष असला तरी वंचितने मात्र मोठी ताकद लावलेली आहे। वंचितकडनं सुद्धा उमेदवार दिला गेलेला आहे। मला वाटतं की सर्वात जास्त मला जर कोणी फोन केले असतील तर वंचितच्या कार्यकर्त्यांनी केले आहेत की आनंदराजी उभे राहा, कारण वंचितचा जो उमेदवार आहे तो त्या तिकडचा स्थानिक नसल्यामुळं आणि नव्यानंच आला असल्यामुळं त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्यामुळं तिकडच्याच कार्यकर्त्यांची मागणी होती की तुम्ही उभं राहा आणि त्यामुळे मी उभा राहत आहे। हे तुम्ही प्रकाश आंबेडकरांना बोलून दाखवलं नाही का तुमच्याच कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन येत आहेत, उभे राहा म्हणून मागणी होती? कदाचित त्यांनासुद्धा ते कळलेलं असू शकतं, कारण ते वंचितचे नेते आहेत, तिथे काय चाललेलं आहे सोशल मीडियामध्ये आणि इतर सर्व, त्याच्यावरून खरं म्हणजे त्यांना पण ती आयडिया आली असेल आणि मला आशा आहे की ते योग्य तो निर्णय घेतील। तुमचं काय बोलणं झालं यावरती?
नाही, मी अजून तसं काही बोललेलं नाही. पण कारण त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची निर्णय प्रक्रिया वेगळी आहे, त्यामुळं त्याच्यातून ते म्हणजे योग्य तो निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्या. पक्ष जरी वेगळा असला, तुमचं घर मात्र एक आहे आणि एका घरातून 2 उमेदवार. नाही, एका घरातून 2 उमेदवार नाही, ते वेगळ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये उभे आहेत, मी वेगळ्या त्यांच्या पक्षाचा उमेदवार तर आहे. पक्षाचा उमेदवार असल्यामुळे आंबेडकरी समाजाला आंबेडकरी आज समाज हा आंबेडकरी घराण्याच्या मागे आहे आणि त्यामुळं जिथे आंबेडकरी घराण्याचा माणूस उभा असेल तिथे आंबेडकरी समाज उभा राहिला आहे, मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला वंचितची भूमिका पडते पूर्ण? नाही, आता वंचितची भूमिका ती त्यांनी घेतलेली भूमिका आहे. त्यांना काय त्या महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळाली असं त्यांनी जे काही दावा केला आहे त्याबद्दल मला काहीच माहीत नाही आणि त्यामुळे मी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. तुम्हाला वाटतं का तुम्ही आता उदाहरण दिलं का देशामध्ये जी परिस्थिती चालू आहे, महाविकास आघाडी म्हणते का आम्ही या विरोधात लढतोय, तर बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्यासोबत जाणं अपेक्षित होतं? नाही, कसं आहे, संविधान जे संविधान वाचू पाहतात किंवा लोकशाही वाचू पाहतात त्यांनी सर्वांनी एकत्र यावं ही खरं म्हणजे माझीसुद्धा इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं मी सुद्धा महाविकास आघाडीकडे त्या दृष्टीनं आम्हीसुद्धा त्यांना हे केलं होतं की आम्हीसुद्धा आपल्याबरोबर येतो आहे. पण ते जर महाविकास आघाडी फक्त 3च पक्षांची असेल आणि तीच या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असेल तर ते त्याचं योग्य नाही. त्याने सर्व छोट्या मोठ्या संघटना आणि पक्षांना एकत्र घेतलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. नपेक्षा त्यांना जवळचंच उदाहरण आहे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसने जे काही केलं छोट्या पक्षांना बरोबर घेतलं नाही आणि त्यामुळं जो काही रिझल्ट आला तो एवढा समोर असतानासुद्धा आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अशा पद्धतीने वागत आहे, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. तुमचं महाविकास आघाडीतील कुठल्या नेत्याशी बोलणं झालं होतं का? कुठल्या जागेसाठी तुम्ही सगळी बोलणं केलं होतं का? आणि त्यावेळेस रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही 2 जागा मागितल्या होत्या महाविकास आघाडी, दक्षिण मध्य मुंबई आणि अमरावती. दुर्दैवाने दोन्ही जागा देण्यात आलेल्या नाही आणि त्यामुळे मग अमरावतीला आपण लढवावं असं कार्यकर्त्यांनी आमच्या महाराष्ट्राच्या कमिटीने म्हणजे निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे मी उभा आहे. कुठंतरी महाविकास आघाडीकडनं बोललं जातं आहे की प्रकाश आंबेडकरांना आमच्यासोबत यायचंच नव्हतं आणि कुठंतरी आमच्यासोबत नाही ना म्हणे भाजपलाच मदत करण्यासारखा एक त्यांचा प्रयत्न आहे. नाही, हे त्यांचं परसेप्शन असेल, पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी कोणाला घेऊ इच्छित नाही. इथे कम्युनिस्ट होते, शिकाप होते, आम्ही होतो, अनेक म्हणजे छोटे छोटे पक्ष असतील, त्यांना थोडंसं रिप्रेझेंट दिलं असतं तर काही कमी झालं नसतं आणि त्यामुळे एक मोठा जो संविधानप्रेमी आहे वर्ग आहे तो त्यांच्याबरोबर आला असता. दुर्दैवानं आज त्यांनी ती संधी हुकवली असं माझं म्हणणं आहे आणि उद्या जर मध्य प्रदेशसारखे निकाल लागले तर मला आश्चर्य वाटणार नाही. तुम्ही अमरावती जागेसाठी प्रकाश आंबेडकरांशी बोलणार आहात का? मी प्रयत्न करणार आहे की बाबा त्याने आधी फॉर्म भरल्यानंतर मी त्याच्याशी बोलेन की अननेसेसरी आंबेडकरी समाजामध्ये तसं काही मला वाटत नाही की विभाजन होणार आहे वोटिंगचं तिथे अमरावतीमध्ये, कारण आंबेडकरी समाज एकसंघ आहे आणि तो एकसंघ पद्धतीने वोटिंग करणार आहे त्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. तरीही उगाच हे नको म्हणजे काही अपशकुन होऊ नये एवढी माझे प्रयत्न करण्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार आहे फॉर्म भरल्यानंतर. काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही उभे राहताय, वंचितकडनं सुद्धा उमेदवार दिला गेलेला आहे, तर थेट आनंदराज आंबेडकर वर्सेस वंचितचा उमेदवार, कारण दोन्हीही अगदी वंचित म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे वंशज आहेत, नातू आहेत. नाही, कसं आहे, मी मगाशी सांगितलं की तसं काही होत नाही. आंबेडकरी घड्यांबद्दल जी असणारी लोकांमध्ये असणारी नितांत श्रद्धा, प्रेम, याच्यामुळं जिथे आंबेडकर उभा राहील तिथे इतर कोणाला मतदान होईल असं मला वाटत नाही. जर वंचितकडनं उमेदवार मागे घेतला नाही तर वंचितच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार आहे का? नाही, मला वंचितच्या विरोधात प्रचार करण्याची गरज नाही, कारण वंचितचेच कार्यकर्ते माझा प्रचार करणार आहेत, त्यामुळे मला वेगळा असा त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करण्याची गरज लागणार नाही. पाहतो आपण वंचितच्या विरोधामध्ये प्रचार करण्याची गरज पडणार नाही, कारण वंचितचेच कार्यकर्ते जे आहेत माझा प्रचार करतील. त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये अमरावतीची जागा कशी निवडणूक लढते आणि कोण विजय होतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन विनेश राजसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.